नमस्कार, विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. रौप्य महोत्सव अधिवेशन 2026 या ठिकाणी अधिवेशन झालेलं आहे. आपल्यासोबत सर आहे. सर नमस्कार. विदर्भ दर्पण न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. या अधिवेशनाबद्दल आपण काय सांगू शकाल? मी या संघटनेचा जिल्हा सेक्रेटरी आहे, दीपक सावळकर. हे आमचं 25वा अधिवेशन आहे. त्यामुळे हे रौप्य महोत्सव अधिवेशन नागपूर सारख्या ठिकाणीच आम्हाला घ्यायचं होतं आणि नागपूर शाखेने ते अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न केलेलं. अधिवेशनामध्ये कोणकोणते मुद्दे मांडण्यात आलेले आहेत? या अधिवेशनामध्ये पहिला मुद्दा तर आमचा हा आहे की आमची पेन्शन अदालत जी सीओनी बंद केलेली आहे ती चालू करायची आहे आणि संघटनेला त्यात प्रवेश त्यांनी बंदी टाकलेली आहे ती सुरू करायची. संघटना हे म्हणजे किती जिल्ह्यामध्ये आपली संघटना आहे? ही संपूर्ण संघटना आमची महाराष्ट्र लेवलवर आहे, पण आमचं नागपूर जिल्ह्याचं अधिवेशन होतं. याच्यामध्ये 13 तालुके आहेत आणि 13ही तालुक्याचे लोक या ठिकाणी आले. एकूण महिला शिक्षक आणि पुरुष शिक्षक किती आहेत आपले? 3689 आमचे सदस्य. या जे अधिवेशन आहे किती वर्षांनी होत असतं नेहमी? हे दरवर्षीच आमचं एक अधिवेशन होत असते आणि एका ब्लॉक मध्ये रोटेशन पद्धतीने असते. हे आमचं 25वा अधिवेशन आहे. 1998 ला आमची स्थापना झाली, 99 ला आमचं विस्तारीकरण झालं आणि तेव्हापासून हे सतत चालू. फक्त कोरोना काळामध्ये 1 वर्ष आमचं नव्हतं. सरकारशी आपली म्हणजे या अधिवेशनाच्या माध्यमातून काय मागणी आहे? आमच्या मागण्या तर खूप आहेत, 25-30 मागण्या आम्ही केलेल्या आहे. पण पहिली मागणी ही आहे आमची की आम्हाला नागपुरात आमच्या जे संघटनेचे लोक आहेत त्यांना बसायला जागा नाही. सरकारचं ज्येष्ठ नागरिकाच्या समर्थनार्थ धोरण आहे आणि आम्ही 25 वर्षापासून आम्ही बाहेर फिरतोय, आम्हाला बसायला जागा नाही आहे. तर सभेसाठी आम्हाला एखादी जागा उपलब्ध करून द्यावी. आणि दुसरी मागणी आहे की आमची जे बंद झालेली पेन्शन अदालत आहे दर 3 महिन्यांनी आणि त्यात प्रवेश बंदी आहे ती हटवावी. ह्या 2 मागण्या. आणखी बऱ्याचशा मागण्या आहेत आमच्या. पेन्शन वेळेवर होत नाही, पैसे 2-2 वर्ष मिळत नाही, सर्व्हिस बुक आमचे कुठेतरी भटकत राहतात, आहे नाही म्हणतात, बाबू लोकांची मुजोरी चाललेली आहे. त्याच्यामुळे सगळे आमच्या संघटनात्मक बाबी असतात. स्वाती जाधव आणि सदस्य. तर आजचं जे रौप्य महोत्सवी अधिवेशन झालेलं आहे हे माझ्या मते 100% सक्सेस झालं. कारण याच्या मागे आमचे जे दीपकजी सावळकर सर आहे, विनोद भाऊ आहे, दगडे साहेब आहे आणि मंचकावरती जेवढे काही आमचे पदाधिकारी आहे यांची मेहनत, आज 6 महिन्यापासून जे मेहनत करून राहिले होते आणि आज खरोखर आनंदाचा दिवस असा आहे की त्यांच्या मेहनतीचं फळ. कारण आवाज जोपर्यंत शासनापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत पेन्शनरला काहीच मिळणार नाहीये. तर त्याकरता जे काही यांचे प्रयत्न चालू आहे, ऊन तहान काहीच ते बघत नाहीये. तर सर्व सदस्याच्या वतीने मी त्यांना अशी ग्वाही देते की सदैव आमचा पाठिंबा तुम्हाला राहील. तुम्ही जे म्हणाल त्यासाठी आम्ही संपूर्ण आमचं योगदान तुम्हाला देऊ. थँक्यू. जी दगडे सर आपल्यासोबत आहे, त्या अधिवेशनाबद्दल आपण काय सांगू शकाल? रौप्य अधिवेशन आज नागपूरला पार पडलं. या अधिवेशनाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी केलं. या अधिवेशनामध्ये एकूण 30 मागण्यांवरती चर्चा करण्यात आली. या अधिवेशनामध्ये 25 वर्षाचा इतिहासाची स्मरणिका प्रकाशित करण्यात आली आणि काही महत्वपूर्ण निर्णय आजच्या रौप्य महोत्सव अधिवेशनामध्ये. नवीन पेन्शन योजनेच्या अनुषंगाने संघटनेला गरज असणारं ऑफिस आणि विविध समस्यांवरती एक मंथन होऊन एक महत्वपूर्ण निर्णय की जोपर्यंत सीओ हे संघटनेला पेन्शन अदालत मध्ये भागीदारी करू देत नाही तोपर्यंत या पेन्शन अदालतीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच की महाराष्ट्रामध्ये समन्वय समितीने 21 एप्रिलला बेमुदत संप करण्याचा निर्णय घेतलेला. त्या बेमुदत संपामध्ये भागीदारी करण्याचाही ठराव आज पास करण्यात आला आणि नागपूर जिल्ह्यातील 13ही पंचायत समितीच्या अध्यक्ष सचिवांचा सत्कार करण्यात आला. ज्यांचं योगदान आलं त्या योगदानाचाही आम्ही सत्कार केला आणि विशेषतः म्हणजे या मंचाला आज नाव दिलेलं होतं
कोंडे गुरुजींचं, या सभागृहाला नाव दिलं होतं ठाकरे गुरुजींचं, आणि या परिसराला नाव दिलं नेरकर गुरुजींचं. ज्यांचं योगदान, ज्यांनी 25 वर्षात हे महासंघ उभा केला, त्यांच्या नावाने आजचं हे रौप्य महोत्सव अधिवेशन. मी छाया कोहळे. आज आमचं रौप्य महोत्सव नागपूर पंचायत समितीने अरेंज केलं होतं आणि त्याची व्यवस्था 6 महिन्यापासून कशा प्रकारे चांगलं सुरळीत पार पडेल यासाठी आमचे सर्व पदाधिकारी अगदी जिद्दीने कार्यरत होते आणि कार्याला लागले होते. रात्रंदिवस परिश्रम घेऊन आमचे जे सेवानिवृत्त लोकांचे प्रश्न आहे ते शासनापर्यंत कसे पोहोचेल या दृष्टिकोनातून आम्ही हे आमच्या पदाधिकाऱ्यांनी रौप्य महोत्सव निमित्त अधिवेशन सादर केलेलं होतं. आणि त्यासाठी शिक्षकांनी सुद्धा सर्व सेवानिवृत्त शिक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. सर्वांनी उपस्थिती दाखल केली आणि इथे जे मोठे अधिकारी उपस्थित होते त्यांनी सुद्धा आम्हाला आमच्या ज्या समस्या आहे त्या शासनापर्यंत पोहोचू याची ग्वाही दिली. आपल्यासोबत विनोद राऊत सर आहे. सर, काय सांगाल या अधिवेशनाच्या माध्यमातून? या अधिवेशनाच्या माध्यमातून आम्हाला एक गोष्ट प्रभावीपणे जाणवतं की आम्हाला जी पेन्शन अदालत होती ती माननीय विनायक महामणीजी यांनी बंद केली आणि याचा आक्रोश शासनापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही मानस संघ बांधलेला आहे. त्यांनी पेन्शन अदालत सुरू करावी हीच आमची मागणी. दुसरी गोष्ट, 1 तारखेला पेन्शन व्हावी ही आमची दुसरी मागणी. अनेक वर्षापासून आम्ही 1 तारखेला पेन्शन व्हावी. माध्यमिक शिक्षक म्हणा किंवा प्राथमिक शिक्षक यांना 1 तारखेला पेन्शन होतं आणि आमच्या सेवानिवृत्त शिक्षकांना पेन्शन ही 1 तारखेला मिळत नाही. पण 70 वर्षाचे, 80 वर्षे, 95 वर्षापर्यंत असणाऱ्या लोकांना 15-15, 20-20 तारखेला ही पेन्शन मिळते. त्यामुळे औषधोपचाराकरता त्यांना फार अडचणी जातात. म्हणून शासनाकडे अशी एक आग्रहाची विनंती आहे की 1 तारखेला आमची वेळेवर पेन्शन व्हावी ही मागणी आहे. यावर्षी नागपूरला असल्यामुळे आमची इच्छा होती की रौप्य महोत्सवाचा कार्यक्रम नागपूरलाच घ्यायचा. त्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आणि आमचा कार्यक्रम यशस्वी झाला. सगळ्यांची इच्छा होती का नागपूरला झाला पाहिजे म्हणून. आणि संघटनेसाठी मी काम करत आहे 20 वर्षापासून आणि अजूनही माझं काम चालूच राहील. अडचणी कोणाच्या असल्या तरी मी पंचायत समितीत जाईपर्यंत जाऊन आपले सगळे प्रश्न सोडवतो. नागपूर तालुका अध्यक्ष रामदासजी किडे आपल्या सोबत आहेत. या रौप्य महोत्सवाबद्दल काय सांगू शकाल? रौप्य महोत्सव म्हणजे दर 25 वर्षानंतर रौप्य महोत्सव असतात. आमच्या संघटनेला आता 25 वर्ष पूर्ण झाले आणि हा 25वा अधिवेशन. आणि त्यामध्ये अधिवेशनामध्ये काय असतात की जेव्हा काही मागण्या ज्या असतात त्याचा प्रकार ज्याने म्हणजे प्रलंबित मागण्या असतात त्यांच्यावर चौला पकडला जातो आणि शासनाकडून नवीन काही एक दडपण आणला जातो त्याबद्दल त्यांच्यावरती वाचा फोडण्याच्या दृष्टीने हे अधिवेशन घेतलं जातो. आणि त्यापासून त्याचे ठराव तयार करून शासनाला आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडे त्याच्यावर पाठवल्या जातात, त्याच्यावर सांगता येतात. तर अशा प्रकारचं हे अधिवेशन 25 रौप्य महोत्सव अधिवेशन आम्ही या ठिकाणी आज आयोजित केलेलं होतं आणि त्याची आता सांगताही झालेली आहे.